नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 23 जानेवारी आहे आणि बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख, शिवसेनेचे संस्थापक यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांचा वाढदिवस हा जवळजवळ 50 वर्षापासून शिवसेनेमध्ये एक सोहळा म्हणून साजरा होत आला आहे. म्हणजे मी मार्मिकचा ज्या काळात कार्यकारी संपादक होतो तेव्हापासून आठवतं की शिवसेनेचा स्थापना दिवस 19 जून आणि बाळासाहेबांचा वाढदिवस बाळासाहेबांचा वाढदिवस 23 जानेवारी आणि दसरा, विजयादशमी हे 3 शिवसेनेमध्ये मोठे सोहळे म्हणून साजरे व्हायचे. म्हणजे बाळासाहेबांचा वाढदिवस किंवा काय म्हणतात तो शिवसेनेचा स्थापना दिवस हा षण्मुखानंदसारख्या मोठ्या भव्य सभागृहात व्हायचा आणि विजयादशमी मेळावा हा शिवाजी पार्कवर व्हायचा. ही प्रथा परंपरा राहिली शिवसेनेची. आणि आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे. आणि अगदी ज्या काळात हे दिवस साजरे पण होत नव्हते, फक्त काय म्हणतात तो विजयादशमी हाच सोहळा व्हायचा. आणि सगळे शिवसेनेचे सोहळे म्हणजे शिवाजी पार्क किंवा आझाद मैदान अशा मोठ्या मैदानातले मेळावे असायचे. आज मला तो काळ आठवतो. 1968 साली शिवसेना पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली. ठाण्याची, कल्याणची नगरपालिका, तेव्हा महापालिका कल्याण किंवा ठाणे नव्हती, नगरपालिका होत्या, त्याही निवडणुकीत शिवसेना उतरली होती. आणि तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं की 20% राजकारण आणि 80% समाजकारण. पुढे काही महिन्यांनीच म्हणजे 1968 शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरली प्रजा समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून. तेव्हा काँग्रेस हा मोठा पक्ष होताच. सगळ्या मुंबईत ज्याचं वर्चस्व होतं तो काँग्रेस हाच पक्ष होता. पण काँग्रेसशी टक्कर देणारी अशी जी संस्था, संघटना किंवा आघाडी आणि पक्ष म्हणजे डाव्यांच्या वर्चस्वाखाली असलेली संपूर्ण महाराष्ट्र समिती हीच काँग्रेसला टक्कर देणारी संघटना होती. किंवा ज्यांच्याकडे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा वारसा होता, ती संयुक्त महाराष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर बारगळली. तिचं पुनरुज्जीवन संपूर्ण महाराष्ट्र समिती म्हणून करण्यात आलं होतं. पण त्यातून समाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष, जनसंघ असे गट वेगळे झाले होते, हिंदू सभा वगैरे. पण उरलेल्या लोकांनी जे स्वतःला पुरोगामी म्हणवत होते अशा लोकांनी जो वेगळा एक थाट मांडला होता त्याला संपूर्ण महाराष्ट्र समिती म्हणायचे. आणि शिवसेनेच्या स्थापनेनंतर या संपूर्ण महाराष्ट्र समितीचे 2 खासदार लोकसभेत निवडून गेले होते. ते होते मध्य मुंबई दक्षिणचे कॉम्रेड एस ए डांगे, श्रीपाद अमृत डांगे, आणि दक्षिण मुंबईचे जॉर्ज फर्नांडिस. सध्या जो काय दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कोण, अरविंद सावंत यांना मिलिंद देवरा हरवणार का, की त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळणार का, वगैरे वगैरे वाद चालू आहेत. अशा वेळेला मला आठवतं की नुसतेच डांगे निवडून आले होते असं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र समितीचे राम महाडिक वगैरे असे समाजवादी पक्षाचे लोक निवडून आले होते. आणि राम महाडिक, पण कृष्णा देसाई, गुलाबराव गणाचार्य आणि सागो पाटकर हे गिरण परिसरातले, गिरण गावातून 3 आमदार कम्युनिस्ट पक्षाचे संपूर्ण महाराष्ट्र समितीतर्फे निवडून आले होते. आणि त्यामुळे गिरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होण्याच्या आधी त्या परिसराला कम्युनिस्ट पक्षाचा किंवा संपूर्ण महाराष्ट्र समिती, संयुक्त महाराष्ट्र समिती यांचा बालेकिल्ला म्हटला जायचा. आणि शिवसेनेचा उदय झाल्यापासून कम्युनिस्टांची आणि संपूर्ण महाराष्ट्र समितीशी टक्कर घेताना ज्या काय हाणामाऱ्या आणि खूप अगदी हिंसक संघर्ष झालेला आहे, त्याची पहिली सुरुवात ही मुंबई महापालिका निवडणूक 1968 साली झाली.
आणि अक्षरशः माध्यमातून शिवसेनेची त्यावेळेला टिंगल उडवली जात होती. पण मधु दंडवते यांच्या नेतृत्वाखालच्या समाजवादी पक्षाने, प्रजा समाजवादी पक्षाने शिवसेनेबरोबर युती केली होती. खरं तर ती युती त्याच्या आधीच ठाणे महापालिकेत सुरू झाली होती. ठाणे ठाणा नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्षाच्या युतीने सत्ता मिळवली होती आणि वसंतराव मराठे हे ठाण्याचे किंवा शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. पण लवकरच ती आघाडी मोडली. पण ती मोडण्याआधी मुंबईतसुद्धा तशीच शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्षाची युती झाली होती, ज्यामध्ये सदानंद वर्दे, प्रमिला दंडवते यासारखे समाजवादी नेतेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर आले होते. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतो की ती निवडणूक इतकी अटीतटीची झाली होती की सामान्य शिवसैनिक आपली निवडणूक म्हणून मुंबईला पहिल्यांदा मैदानात उतरला. ती 1968ची महापालिका निवडणूक. आणि त्यावेळेला बोलताना बाळासाहेबांनी जे एक वाक्य उच्चारलं होतं ते मला आज आठवतं. कारण ज्या पद्धतीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत बोलतात ती बाळासाहेबांची भाषा नाही आहे, ती शिवसेनेची भाषा नाही आहे. ती भाषा त्या काळात संपूर्ण महाराष्ट्र समिती किंवा कम्युनिस्ट आणि संयुक्त समाजवादी पक्ष वगैरे जे होते त्यांची घोषणा होती की हा सगळा गिरणगाव, कामगार भाग, कामगारांचं जे अधिक लोकसंख्या आहे, कष्टकऱ्यांचा प्रदेश, हे आमचे डाव्यांचे बालेकिल्ले आहेत असं म्हटलं जायचं. आणि तो बालेकिल्ला असा जो दावा केला जायचा तो खोडून काढताना बाळासाहेबांनी त्या बालेकिल्ले शब्दाची जी फोड केली होती ती मला आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची जी बडबड चालते त्यावरून आठवले की यांना बाळासाहेब किती माहिती नाही आहेत त्याचा तो नमुना आहे. किंवा इथे शिवसेना काय करणार, आमचे तर 3 आमदार कम्युनिस्ट पार्टीचे निवडून आलेत आणि त्या भागात किंवा दादरसारख्या मध्य मुंबईमध्ये शिवसेना काय करणार, तिथे समाजवादी आणि कम्युनिस्टांचं वर्चस्व आहे असं म्हटलं जायचं. अशा वेळेला हे जे बालेकिल्ले बोललं जात होतं त्याची खिल्ली उडवताना बाळासाहेब म्हणाले होते, कुठले बालेकिल्ले घेऊन बसलात, तुमचे किल्ले गेले, बाले उरले. बाले म्हणजे जे त्या काळात बाणकोटी प्रदेशातून, कोकणाच्या बाणकोटी प्रदेशातून मुंबईला येऊन घरगडी म्हणून काम करायचे. त्यांना ते होळीच्या वेळेला आणि इतर वेळेला नृत्य करायचे, गणपतीमध्ये सामूहिक नृत्य, त्याला बाल्या नृत्य म्हटलं जायचं. आणि ते नाचणारे ते बाले, त्यामुळे बाले राहिले आणि किल्ले गेले अशी खिल्ली बाळासाहेबांनी उडवली होती. कशाची? बाले किल्ले या शब्दाची. ती शिवसेनेची पहिली निवडणूक होती आणि तेव्हा जे हा आमचा बालेकिल्ला आहे असा दावा करणारे होते त्या संपूर्ण महाराष्ट्र समिती समाजवादी यांची खिल्ली उडवताना बाळासाहेबांनी तुमचे किल्ले केव्हाच गेले, तुम्ही उरलाय फक्त बाले, नाचा, फेर धरून नाचा. नेमकी तीच कृती आज, तीच भाषा आणि तीच कृती जर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेच्या उद्धव गोतावळ्यातून बोलली जात असेल तर ते आपल्या पित्याचा किंवा शिवसेना प्रमुखांचा वारसा सांगतात असं बिलकुल म्हणता येत नाही. तो वारसा त्यांनी कधीच गमावला आहे, कारण ते संपूर्ण महाराष्ट्र समितीची भाषा बोलत आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्र समितीमधले डावे विचारांचे जे नेते होते त्यांना मुंबईकर हा आपला हक्काचा गडी वाटत होता, आपल्या इच्छेचा गुलाम वाटत होता. तेव्हा मुंबईकराने, कष्टकऱ्याने, गिरणगावाने संपूर्ण महाराष्ट्र समितीला झुगारलं आणि शिवसेनेला डोक्यावर घेतलं. त्यामुळे बाळासाहेबांचे शब्द किती खरे ठरले बघा, की ह्या डाव्यांचा जो किल्ला मानला जात होता, बाले किल्ला मानला जात होता,
तो किल्ला शिवसेना सर करून गेली. त्या सगळ्या पट्ट्यामध्ये एक मला वाटते शिवडी आणि दुसरा वरळी कोळीवाडा या 2 ठिकाणचे कम्युनिस्ट उमेदवार नगरसेवक निवडून आले. बाकी मधल्या सगळ्या भायखळ्यापासून सायनपर्यंत, माहीमपर्यंत, लोअर परेल सगळा गिरणगाव आणि कष्टकरी मध्य मुंबई ही शिवसेना पादाक्रांत करून गेली गिरगावपर्यंत. आणि बालेकिल्ले बालेकिल्ले म्हणून नाचणारे त्यांचे किल्ले गेले आणि ते खरंच बाले म्हणून उरले. दुर्दैवाने बाळासाहेबांचे आजचे वारस त्या संपूर्ण महाराष्ट्र समितीची भाषा बोलतात आणि त्यांच्यासारखे वागतात. कारण त्या सगळ्या समितीवाल्यांना मराठी माणूस हा आपला गुलाम आहे, आपण दोरी ओढू त्या दिशेने बैलासारखा चालत येईल असं वाटत होतं आणि मराठी माणसाने त्यांना झुगारलं. जेव्हा तुम्ही मराठी माणसाला आपली मालमत्ता म्हणून वागवायला लागता तेव्हा तो मराठी माणूस तुम्हाला झुगारतो. याची शिवसेनेच्या स्थापनेनंतर 2 वर्षात मिळालेली ती साक्ष आहे. पण दुर्दैव असं की तो साक्षात्कार घडवणारे बाळासाहेब यांचे चिरंजीव आज संपूर्ण महाराष्ट्र समिती आणि त्यांच्या मार्गाने चाललेत, त्यांच्या भूमिकेत गेलेले आहेत. त्यावेळचे कम्युनिस्टांचे नगरसेवक असलेल्या तारा रेड्डी, प्रकाश रेड्डी तारा रेड्डी किंवा GL रेड्डी यांचे सुपुत्र प्रकाश रेड्डीसुद्धा आज उद्धव ठाकरे यांच्या गोटात दाखल झालेले आहेत. यापेक्षा उद्धव ठाकरे हे आपल्या पित्यांनी ज्यांच्याशी टक्कर दिली त्या संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या गोटात खुद्द उद्धव ठाकरे जाऊन बसले, याचा वेगळा पुरावा देण्याची गरज आहे का? आजसुद्धा सगळीकडून चारी मुंड्या चीज झाल्यासारखी अवस्था उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. आणि तरीही ते त्यावेळच्या कम्युनिस्टांसारखे वल्गना करतायत, हा आमचा बालेकिल्ला, तो आमचा बालेकिल्ला. आठवतं तुम्हाला 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झालं तेव्हा गुवाहाटीला गेलेले गोवा मार्गे मुंबईत येणारे जे आमदार आहेत त्यांना विमानतळापासून विधानसभेपर्यंत जायचं असेल तर तो मार्ग वरळीतून जातो अशी धमकी कोणी दिली होती? आदित्य ठाकरेंनी दिली होती. आणि जेव्हा ते आमदार विमानतळापासून विधानसभेपर्यंत गेले तेव्हा त्यांना रोखण्याची हिंमतसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गोटातल्या कुठल्या शिवसैनिकाला दाखवता आली नव्हती. कारण किल्ला गेला होता, नाचणारे फक्त बाले उभे राहिले होते. ते जनता न्यायालयात असतात किंवा कुठचे मेळावे भरवले की येतात, उद्धव ठाकरेंना हारतुरे करायला येतात किंवा मातोश्रीवर बांद्र्याला भेटायला जातात. बाकी हे उरलेले बाले आहेत, त्यांच्यात कुठलंही लढण्याची क्षमता उरलेली नाही. म्हणजे आपल्या पित्याने कम्युनिस्टांसाठी वापरलेले शब्द उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या बाबतीत खरे करून दाखवले. यासारखा दैव दुर्विलास नाही. आज त्याच्यासाठी मला याची आठवण होते, कारण मला खात्री आहे आत्तासुद्धा औपचारिकरित्या उद्धव ठाकरे आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करणार. वडील असते तर त्यांनी 22 जानेवारी साजरा केला असता, कारण अयोध्येतलं राम मंदिर ही बाळासाहेबांचे स्वप्न होतं आणि आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी राम मंदिरातली प्राणप्रतिष्ठा होते. तर सगळे राग लोभ कसलंही बाजूला ठेवून बाळासाहेबांनी त्या प्राणप्रतिष्ठेचं स्वागत केलं असतं आणि त्यांचे चिरंजीव पित्याने दिलेला बालेकिल्ला, किल्ला, गड तो सुद्धा राखू शकलेले नाहीत. पण भाषा कम्युनिस्टांची बोलत आहेत. मित्रांनो, आज जी अवस्था आहे उद्धव ठाकरेंच्या उभाठा शिवसेनेची ती बघितली तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तुमचा नंबर किती आला? 6वा नंबर आला. बाळासाहेब कधी सहानुभूतीवर जगले नाहीत आणि सगळी माध्यमं उद्धव ठाकरेंचा उदो उदो करताना त्यांच्याविषयी सहानुभूती किती आहे हे सांगतात. बाळासाहेब हे कधी सहानुभूतीवर जगले नाहीत, आपल्या मनगटी ताकदीवर जगले. त्याचा विसर पडलेला त्यांचाच वारस नातू किंवा पुत्र जर आपला वारसा ओळखू शकत नसतील तर मग त्यांच्या पक्षाला काही भवितव्य नसतं. एका माणसाने व्यंगचित्र आणि आपलं एक साप्ताहिक
याच्या बळावर एक ठाम भूमिका घेऊन जे राजकीय पसारा उभा केला तो सगळा त्यांच्याच वारसांनी मातीमोल करून टाकला. याच्या वेदना मराठी माणसाला त्या काळापासून आमच्या वयातले जे जगत आणि बघत आले त्यांना किती यातना होत असेल याची कल्पना करा. काल परवा काय ते तुमचं डोमवर वरळी डोम तिकडे जनता न्यायालय भरवलं, तिथे आलेले उद्धव ठाकरे सभास्थानी जाण्याच्या ऐवजी व्हॅनिटी व्हॅनमध्ये घुसले. ते बघितल्यावर मला तो 68चा काळ आठवतो. 2 चाळीच्या मध्ये बारीकसं गटार वाहते, गटाराचं पाणी वाहते, तिथेसुद्धा खुर्च्या टाकून किंवा सतरंजी पसरून बसलेल्या लोकांसमोर बाळासाहेबांनी भाषणं केलीत. 500,000 लोक पण नाहीत अशा ठिकाणी बाळासाहेबांनी सभा केल्या आणि त्यातून शिवसेनेचा बालेकिल्ला 68मध्ये उभा राहिला. 55 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या पित्याने उभा केलेला तो बालेकिल्ला आपल्या अहंकारापोटी उद्ध्वस्त करून टाकला आणि तेच आता परत आपल्या त्याच जन्मदात्याचा वाढदिवस साजरा करणार. तेव्हा मला ती बाळासाहेबांनी कम्युनिस्टांची उडवलेली खिल्ली आठवते. ही किल्ले गेले उरलेत बाले. उद्धव ठाकरे यांच्या भोवतीचा आजचा जो गोतावळा आहे आणि मी आता बाहेर पडणार, मी सगळं महाराष्ट्र पिंजून काढणार असं म्हणत म्हणत 1.5 वर्ष गेलं. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे किती दौरे केले. 2022च्या गणपतीच्या आसपास कधीतरी त्यांनी घोषित केलं होतं की मी आता अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार. ठाण्याच्या तुमच्या टेंबी नाक्यापासून सुरुवात करणार आणि अख्खा महाराष्ट्र फिरून कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये शेवटची सभा करणार, प्रबोधन यात्रा वगैरे वगैरे. एका तरी सभेत गेले उधार उसनवार आणलेल्या आणि पक्षांतर करून परत पक्षात आलेल्या भास्कर जाधव आणि सुषमा स्वराज आपला सुषमा अंधारे यांच्यासारख्यांवरती प्रबोधन यात्रा सोपवली आणि उद्धव ठाकरे घरी बसले. 1.5 वर्ष डरकाळ्या फोडण्यात गेले आणि कोर्टबाजीमध्ये साधा वेळ घालवलेला आहे. सगळी ताकद खर्ची घातलेली आहे. पित्याने कधी कोर्टाची पायरी चढली नाही. आज बाळासाहेबांची आठवण तेवढ्यासाठी येते की त्यांनी जी संघटना उभी केली तिची इतकी विटंबना आम्ही कधी बघितली नव्हती आणि अशी विटंबना त्यांचाच पुत्र करेल हे ना त्यांनी स्वप्नात बघितलं ना आमच्यासारख्या त्या पिढीतल्या लोकांनी बघितलं. मित्रांनो, चेहरे बघितले, दिवाकर रावतेसारखा चेहरा बघितला तरी ती वेदना जाणवते. दादरमधला दिवाकर रावते पहिल्या पिढीतला शाखा प्रमुख, विभाग प्रमुख वगैरे, त्याने अख्खा मराठवाडा आणि विदर्भ शिवसेनेची संघटना 80-90च्या दशकात बांधून उभी केली, ज्याच्या बळावर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री येऊ शकला 95 साली. त्या दिवाकर रावतेचा चेहरा बघितला, शिशिर शिंदेचा चेहरा बघितला तर ती वेदना कळते. ही कशी शून्यातून आपल्या नेत्याने बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली होती. अख्खा मुंबई हा एक काय म्हणा अभेद्य किल्ला बनवला होता, तो त्यांच्याच मुलाने कसा उद्ध्वस्त करून टाकला याची वेदना तुम्ही दिवाकर रावतेचा चेहरा बघा, तुम्हाला दिसेल. त्या काळातले अनेक शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक आहेत, त्यांचे चेहरे बघा मग कळतं. पण त्याची एवढीशी सुद्धा वेदना संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, विनायक राऊत असतील यांच्या चेहऱ्यावर कुठे दिसत नाही. कारण त्यांनी बाळासाहेबांनी घेतलेली मेहनत बघितलेली सुद्धा नाही. एक व्यायामशाळेत, कुठच्या गणेशोत्सव मंडळात, कुठेही जाऊन बाळासाहेबांनी दिवस रात्र एक केला, अपार कष्ट केले. त्यातून जो किल्ला तयार केला होता तो त्यांच्याच वारसांनी आणि त्या वारसांच्या गोतावळ्याने उद्ध्वस्त करून टाकलाय. कुठे असतील बाळासाहेब, त्यांचा आत्मा असेल आणि तो बघत असेल तर त्यांचं मन किती तिळतीळ तुटत असेल ती कल्पना करा. आज 23 जानेवारी आहे म्हणून हा विषय काढला की ज्यांनी आपल्या व्यंगात्मक शैलीमध्ये किल्ले गेले नि बाले उरले नाचणारे असं म्हटलं होतं. त्यांच्या सुपुत्राने आपल्याच पित्याचे शब्द
पित्याने स्थापन केलेल्या पक्षाच्या बाबतीत खरे करून दाखवले, यासारखा दैव दुर्विलास नाही मित्रांनो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.